शिवराय भावांनो, स्वागत आहे आजच्या एका नव्या ब्लॉगमध्ये. आम्ही अशीच गँग घेऊन चाललोय आता बैलगाड्याचं मैदान बघाय. आज सुट्टीच्या दिवशी मला लय ब्लॉग बनवून ठेवावं लागतात, माझ्याकडे पर्याय नाही. शाळा सुरू असताना माझ्याकडे कंटेंट नसतं. आता उद्या नाही रविवारी जी मैदान आहे बैलगाड्याचं ती का नाही बघायला चाललोय आम्ही. गर्दीमुळे काही नीट बघा येत नाही आणि तिथं परत कचरा होणार सगळा, त्याच्यामुळे आता आम्ही मोकळं मैदान बघायला चाललोय. ती पुढं कॅच होता पण तुम्ही जिंक चाललोय. आता भाजळ काय दोनदा लावून हारलंय, आता काय नाही होऊ शकत, भाजळ्याचं संपलं. रस्ता आहे का म्हणलं तसंच झालं, वळवावी लागली त्यांना गाडी. खाली जायचं होतं, मी म्हणलं ती रानाकडे नेणार, खालनं रस्ता आहे, रस्ता चेंज केलाय. चाललोय आम्ही खाली. मोठा रस्ता इकडून, तुम्ही म्हणचाल बैलगाड्याच्या गाड्या कशा येणार, रस्ता मोठा आहे दुसरीकडून. इथनं आम्ही शॉर्टकट तिथनंच तसा वापरायचा म्हणून इकडून चाललोय. राजीला माहिती का नाही मशान पुरत्यात त्याला म्हणतात ना, पुरत्यात त्याला काय म्हणतात, त्याला मुसलमानांचा पुरत्यात त्याला सगळ्याला मशान भोगीच म्हणतात. लागलोय आता बराबर रस्त्याला. नियोजन चाललंय तिकडच्या डोंगरावर जायचं. त्या डोंगरावर पांडवांनी ठेवला दगड आहे, तर झेंडा सुद्धा वर इथनं काही दिसणार नाही. तो जुना फोन आहे, ती याची नकली क्लॅरिटी, नकली झूम आहे याचा, त्याच्यामुळं काय नाही. आणि रस्ता आता चांगला गावलाय. हा बघा इकडूनच, याला दुसरा एक रस्ता जॉईंट होतो, इकडूनच बैलगाड्या येणार आहेत. 17 ऑगस्टला मैदान आहे, तुम्ही सुद्धा नक्की या. तलावाच्या कडन रस्ता केलाय, मध्ये एक तलाव येतो ती चालूच होतं, फक्त कडन रस्ता केलाय, त्याच्यामुळं तलावाच्या मधनं नाही झालं. गाळ असेल रे ह्याच्यात. बघा रोड रोलर इथं खड्ड्यात सफाई करायला आलेला आहे. रोड रोलर एक आहे आणि इथं बिनजोडचं मैदान. इकडं JCB उभी आणि इकडं रोड रोलर फाटा सफाई करायला. आता कडक केलं एकदम रोड रोलरनं. बिनजोडचं मैदान आहे, कडक झालं एकदम, ती काही विषय नाही. इकडून गाड्या सोडणार, तिकडं आपल्या डोंगराला टेकाय जात्याल्या गाड्या. आता आमचा प्लॅन झालाय वर जायचा, पण नाही जाणार. माणसं बिनसं यायला लागली. फाट्या बघाय वर आता तिकडं सरळ आहे की बाबा. ब्रह्मा पैलवान त्यांनाच भरावलंय मैदान. भरत नाना तोंड कसं करतात. गेटच्या बाहेर उभं, खिशात रुमाल आहे ती वालं दिसतंय युट्यूबवर टाकतो. बसल्यात आता वडापाव खायला सगळी, रानमेवा. चाललोय आता घरी. वडापाव खाल्ल्यात आणि ती लय मोठं आहे, तेच मैदान भरवतात तिकडच्या भागातली. माघारी गाड्यांवर आता घरी उचकी लागली, तिथं वडापाव खाल्ले पण आता पाणी नव्हतं प्यायला, उचकी लागली. इथेच संपला ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब ध्यानानं करून जा.